वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। वाळवा येथील हुतात्मा साखर कारखान्याचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ। वाळवा येथील क्रांतीवीर पद्मभूषण डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसन आहिर साखर कारखान्याचा सन 2024-25 सालचा 42वा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन वैभव नायकवडी व मान्यवर शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत मुळी टाकून करण्यात आला। यावेळी किरण नायकवडी, वीर धवल, केदार नायकवडी, दूध संघाचे चेअरमन व कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी, संचालिका विशाखा कदम, हुतात्मा बँकेचे व्हाईस चेअरमन बाजीराव मांगलेकर आदी नायकवडी कुटुंबियांसह कारखान्याचे सर्व संचालक तसेच संकुलातील विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मचारी, ऊस उत्पादक, शेतकरी, तोडणी मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभारंभानंतर साखर शाळेसमोर झालेल्या सभेत बोलताना चेअरमन वैभव नायकवडी म्हणाले, येणाऱ्या हंगामात व्यवस्थापनाने चांगला क्रशिंग रेट व मुबलक ऊस पुरवठा ठेवण्याचा प्रयत्न करावा। हंगाम कालावधी अनिश्चित आहे, तरीही 100 दिवसापेक्षा जास्त गळीत हंगाम चालेल। दैनिक 5000 टन ऊसाचे गाळप करण्याचा निर्धार करा। 1 फेब्रुवारी नंतर ऊस पुरवठा पुरेसा मिळावा यासाठी शेती विभागाने दक्षता बाळगा। साखरेची MSP वाढली नाही तर साखर उद्योगासमोरील अडचणी वाढणार आहेत। 6.5 लाख टन ऊसाचे गाळप व 12.5% रिकव्हरी हे उद्दिष्ट ठेवा। स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले, तर सेक्रेटरी मुकेश पवार यांनी आभार मानले। या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये 6.5 लाख टन गाळप करण्याचं आपलं उद्दिष्ट आपण ठरवावं आणि साखरेचे दर आणि इथेनॉलचे दर काय राहतात या गोष्टी बघून 12.5च्या पुढे कसं रिकव्हरीला राहता येईल या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा। आज सगळ्यांच्याच मागे आज कुठं लग्न, बाकीच्या गडबडी काय चालू आहे आणि आपल्याला सुद्धा काही बंधनं आचारसंहितेच्या निमित्तानं आहेत। त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण येणारा गळीत हंगाम व्यवस्थित रीतीनं पार पाडावा। ज्या काही स्क्वॉडच्या बाबतीमध्ये असतील, इतर काही जबाबदाऱ्या असतील त्या आपण सगळ्यांनी अत्यंत जोखपणानं पार पाडून येणारा गळीत हंगाम अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी करावा एवढं आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।